नमस्कार. आज आहे सूर्यग्रहण. तर नेमकं कधीपासून आहे, अचूक वेळ काय, हे इन डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आज 17 फेब्रुवारी 2026 हा दिवस खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातोय. वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज लागत असून याला कंकणाकृती सूर्यग्रहण, रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातंय. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. तरीही ग्रहणाचं नाव काढलं की लोकांच्या मनात उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही दाटून येते. घरातील वडीलधारी मंडळी सुतकाच्या गोष्टी करतात, तर तरुण पिढी गुगलवर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग शोधते. आजच्या सूर्यग्रहणाची वेळ काय आहे, ते कुठे दिसेल आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा नेमका काय परिणाम होईल हे सोप्या भाषेत आपण आज समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा आणि घराघरात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सुतक लागेल का? तर ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार या ठिकाणी ग्रहण दिसणार नाही, तिथे सुतकाचे नियम लागू होत नाहीत. 17 फेब्रुवारी 2026चं हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद होणार नाहीत आणि रोजची पूजा अर्चा नेहमीप्रमाणे सुरू राहील. ज्योतिषांच्या मते सुतकाचे नियम फक्त ग्रहण दिसणाऱ्या भागातच पाळले जातात, त्यामुळे भारतात ही सगळी कामं नेहमीसारखीच चालतील. आता पाहूया ग्रहणाची नेमकी वेळ कधी आहे, ते कधी दिसणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण दुपारी 3:26 सुरू होईल आणि संध्याकाळी 7:57 संपेल. ग्रहणाचा एकूण काळ साधारण 4 तास 32 मिनिटांचा असेल. ग्रहणाची सर्वात महत्त्वाची स्थिती संध्याकाळी 5:42 असेल. याच काळात कंकणाकृती म्हणजे रिंग ऑफ फायरचं दृश्य पाहायला मिळेल, जेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो पण त्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि बाजूने आगीच्या कड्यासारखी एक चमकदार रिंग दिसते. हे दृश्य खगोलप्रेमीसाठी पर्वणी ठरणार आहे. आता पाहूया नेमकं कुठे दिसणार रिंग ऑफ फायर म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहण. तर हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी जगातील काही भागात याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिकाचा मोठा भाग आणि दक्षिण महासागराच्या आसपास दिसेल. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, टांझानिया, झांबिया आणि झिम्बाब्वे यासारख्या देशामध्येही हे ग्रहण पाहता येईल. तिथे शास्त्रज्ञ, खगोलप्रेमी विशेष उपकरणासह याची तयारी करत आहे. आता या सूर्यग्रहणाच्या काळात नेमकं काय करावं? तर हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे नेहमीची कामं सुरू ठेवा. ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ऑफिस, व्यापार, घरातील कामं किंवा पूजापाठ नेहमीप्रमाणेच करा. मंत्र, जप आणि ध्यान. अनेकांना ग्रहणाच्या काळात ध्यान किंवा नामस्मरण करायला आवडतं. मानसिक शांततेसाठी ही चांगली संधी असू शकते. लाईव्ह स्ट्रीमिंग. जर तुम्हाला रिंग ऑफ फायर म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायचं असेल तर विश्वसनीय वैज्ञानिक चॅनल किंवा वेधशाळांचा लाईव्ह स्ट्रीमवर ते पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळायचे का? तर गर्भवती महिलांनी जास्त ताण घेऊ नये. भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे कोणत्याही विशेष निर्बंधाची किंवा सूतक काळ पाळायची गरज नाही. फक्त आरोग्याची सामान्य काळजी घ्या आणि जेवढं जमेल तेवढं धार्मिक वाचन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.